श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्योभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतेभ्यो नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति धन्वातीतम त्रिगुण सदृश्यम तत्मस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादिसाक्षी भूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरु। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता। जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कवल लोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तेच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय। विशाळ बाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजित। रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष। वात्सलांचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभयामान त्रिवेणी संगमा सारखी। नाभी कमल सुंदर अति जेथे विद्यात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै। जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलाची आकृती रक्तपंकजा समान। भक्ता द्याव्या अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती अयोध्ये। कासे कसिला पितांबर विद्युल तेज सम तेज अपार कर्दळी स्तंभ भापरी सुंदर उभयचंदा दिसताती। जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शनी पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य। ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले अष्टकला। ज्याते वर्णित थकल्या सकळा ऐशी त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू। नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहून शकले महिमावर तेथे पामर मी जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया। त्या महाविष्णू अवतार जगवंदन शिवकुमार एकदंत फारशधर अगम्य लीला जयाची। जो सकळ विद्याचा सागर 64 कलेचे माहिर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू। मंगल कार्या करती स्मरण विघ्न जाती निरसोन भजका होईल दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा। सकल कार्यारंभी जान करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वर प्रसादे नान ग्रंथ रचना करीती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामीचरित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली। मी अज्ञान काव्यांतिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी। जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य। जयाची या कृपे करुण सिद्धीच्या लादे दिव्य ज्ञान तेनच जगी मानवपण हितसे की निश्चय। तेवी असता माता पितर पैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरु राजा आपणची। मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षियेले आजवरी। जनक समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्याच्या करतसे। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला। 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णे कुंडले तेज अमित विद्युल ते समान। कामधेनू आसोनी जवळ हाती धरली असे जोळी
जो पाहता एकच स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करुण मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपे आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती देव वचने, दिवसोंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नासिकामय भरतखंड झाले. विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने, जगत उत्पत्ती कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिका मादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी सांचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोणे जातीचं कोणत्या कोळी, पूर्ण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. जे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया संचार, मी तेथे झालो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलाकी म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खगोत सूर्यासी, लपवीन म्हणे स्वतेज, तैसे असे माझे आळ, बाळ जाणुनी लाडिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतियर्या, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकून स्तुती संतोषरी स्वामीराज मूर्ती, कवी लागी अभय देती, वरदास्ते करुनिया. उनेन पडे ग्रंथात, सफल होईल मनोरथ, पाहुन आरे जन समस्त, संतोष दिल निश्चय. ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, अशी शिवहोनी लेखनी ग्रंथ समाप्ती हो. आता नमू साधू वृंद, ज्यास नाही भेदाभेद, तो सत्मसुखी आनंदमय, सदोही राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुट वतंस, नमले कवी कालिदास, ज्याचे नाट्य रचना विशेष, प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन, ज्याची ग्रंथ रचना पाहोन, ज्ञातही डोलवी मान, त्याचे चरण नमिले, ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुका रामांतिक भक्त, ग्रंथारंभी त्या नमित, वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करोनी, हृदयस्थान राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सुंदर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोते समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, हदर करती तयाच्या. संस्कृताचा नशेगंध, मराठीही न येव शुद्ध, नाही पडलो शास्त्रगंध, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझ्या असंस्कृत वाणी, तिकडे न पाहावे. ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुलिया करीत असे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिती ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधीतूनी पाही, अमोल मुक्त फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करीन, सुंदर कुसुमे निवडून, हार त्याचा गुफैला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा टाकून बुद्धंजळी, करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पाचे सुवास, तृप्त करील आपले मानस, हा सुगंध नावडे जयास, तोची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविती स्वामी दयाळ, निमित्र मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेज कैसे सहस्त्रकार, दुष्ट केवळ सूर्यपुत्र, भक्त माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होऊन भ्रमर, ज्ञाना मधु स्तव संचार, रुची तेथे घालत असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समस्त, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा.